खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतं. एक चौकार, त्यानंतर आपण पाहताय विकेट, त्यानंतर लगातारच्या मैदानावरती 3 डॉट बॉल आलेत आणि मागच्या मॅचमध्ये देखील हे चित्र आपण पाहिलं होतं. पहिल्या बॉलवरती चौकार आला 50 डिफेंड करताना, नंतरच्या 5 बॉलमध्ये फक्त एकच धाव आली होती आणि एक विकेट इथे देवीदास तेच करतोय. खूप चांगली सुरुवात AB रॉयल्स. जांभुर्डेसाठी आता झालाय धमाका. into the plot and out of the slot. छोटा तीर घाव करे गंभीर. हा झाला वार. बॉल सीमा पार येतोय. एक दणदणीत खणखणीत आंबेगावकर चषकातील ब्रँडेड षटकार. धन्यवाद. शुभ आगमन झालेलं आहे. मंचावरती मान्यवर तुम्ही पाहताय आंबेगाव ग्रामपंचायतीचे लाडके उपसरपंच मान्यवर सोमनाथजी घरत दादांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. 10 धावा धावफलकावर 10 ऑन द बोर्ड. स्कोरबोर्ड वरती 10 धावा. धावफलकावरती आपण नजर मारली तर षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा या ठिकाणी बनवल्यात. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती भावेश येतोय. पूर्वार्धात आपण आहोत. इथे आपण पाहताय दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. ऑन साइडला फटका खेळलाय मिड विकेटच्या दिशेनं. त्या ठिकाणी फिल्डर होता. एक सिंगल धाव आली आहे. स्कोरबोर्ड वरती जोडली जाईल. धावफलक पुढे सरकवलंय ते 11 वरती. षटक क्रमांक 2 भावेशच्या खांद्यावरती जबाबदारी. भावेशचा आपण विचार कराल तर यापूर्वीच्या मॅच मध्ये त्यानं चांगली गोलंदाजी केली आणि आपल्या संघासाठी उपयुक्त खेळ त्याचा आज दिवसभरात राहिलाय. राईट अमोर द विकेट. चांगला चेंडू खाली ठेवलाय. मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नव्हतं. अक्रॉस द बॅटनं जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. आपण अनाउन्समेंट करूयात. पहिला अगदी 5 स्टार 5चा महत्त्वपूर्ण सामना MS11 जय हनुमान वाघाची वाडी आणि त्यांच्या विरुद्ध इन ॲक्शन स्वराज्य प्रतिष्ठान आंबे टेंबे. इथे षटकार आलाय आणि षटकारानं स्कोर वेगात फ्लाय होत आहे. पुढची मॅच 3 ओव्हर असेल. MS11 जय हनुमान वाघाची वाडी आणि त्या वृत्तीनं आपल्याला खेळताना दिसेल टीम स्वराज्य प्रतिष्ठान आंबे टेंबे. मॅच संपायच्या 1 ओव्हर आधी दोन्ही कॅप्टन्सनं या ठिकाणी व्यासपीठावरती या काही महत्त्वाच्या सूचना आहेत दोन्ही टीमसाठी. काही नियमावली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल आणि टॉस केला जाईल. टीम आंबे टेंबे आणि वाघाची वाडीचे कॅप्टन त्वरित रिपोर्ट करायचा. चांगली बॅटिंग करतोय. सुजलच्या बॅटमधनं आलेला हा षटकार आपण पाहताय. इथे हा फुलटो चेंडू आडव्या बॅटनं खेळलाय. फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी आहे मात्र त्याच्या आबाक्याच्या बाहेर. प्रयत्न केले असफल राहिले. सरळ चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. दहा धावा आल्या होत्या. त्यानंतर या षटकावरती हल्लाबोल केलाय. 4 षटकांची मॅच. हा सामना जिंकायचा आहे आणि आंबेगावकर चषकाच्या निश्चितच एका ट्रॉफीवरती आपलं नाव कोरायचंय या अनुषंगानं चाललेला हा सामना. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. चांगल्या पद्धतीनं बॅटिंग करत असताना सुजल खेळतोय ज्यानं 2 षटकार 1 चौकार ठोकलाय आणि निश्चितच तारांबळ उडवली आहे जांभुर्डे संघाच्या गोटामध्ये. जो भावेश अतिशय इकॉनॉमिकल राहिला होता त्या भावेशवरती हल्लाबोल चढवलाय. आक्रमण चढवलंय. चांगली गोलंदाजी निश्चितच यापूर्वी त्यानं केली होती. इथे चांगला चेंडू टाकलाय. छोटंसं कमबॅक करणं गरजेचं आहे कारण महत्वाची मॅच. हा सामना जिंकणं फार गरजेचं. यापूर्वी काय घडलं निश्चितच काय झालं हे सगळं विसरून जावं लागेल. इथून चांगला खेळ करायचा आहे मात्र मैदानावरती चांगला खेळ करण्यासाठी आम्ही सुद्धा उतरलोत. सांगत असताना बॅट्समन सुजल ऑन फायर. त्याच्या बॅटमधनं आलेला हा तिसरा दे धमाका षटकार.
असा खेळा, शिस्त पाळा. मैदानाच्या चारी बाजूला पाहताय प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, मंचावरती मान्यवरांची मांदियाळी. या सर्व लाडक्या क्रीडा रसिकांचं, सर्व पाहुण्यांचं, मान्यवरांचं आंबेगाव ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तोंडली गावचे ग्रामसेवक मान्यवर प्रदीपजी भांगर सर या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. आपलं सुद्धा मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक स्थळावरती आघाडीवरती काम करणारी सर्व मंडळी या ठिकाणी तुम्हाला मंचावरती सातत्यानं पाहायला मिळत आहेत. या सर्व लाडक्या मान्यवरांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. स्पर्धा आपण पाहताय आंबेगावकर चषक 2025चा हा थरार. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव आणि आंबेगाव ग्रामस्थांचं हे दर्जेदार आणि दमदार आयोजन. शेवटचा महाअंतिम दिवस याचीसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा आणि शेवटचा दिवस या ठिकाणी गोड होतो. इथे पहा, ओरपीच डिलिव्हरी, फिल्डर तिथं आहे, मात्र हाताला चटका देऊन, फिल्डरला चकवा देऊन चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. अजून एक दर्जेदार चौकार. सातत्यानं चौकार, षटकार पाहायला मिळत आहेत. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. महत्वाची मॅच आहे मित्रांनो. जांभुर्डे आणि त्यांना फाईट करत असताना टीम शेलारी या दोन संघांच्या दरम्यान चाललेला महामुकाबला, काठी की टक्कर. पूर्वार्धात आपण आहोत. 4 षटकांचा पूर्वार्ध आपण पाहताय आणि इथे आक्रमण पूल केलंय. फटका ताकदवर, फिल्डर सीमा रेषेवरती तैनात, चांगला झेल, फलंदाज होतोय फेल. लागला इथे झटका टीम शेलारीला, फलंदाज बाद. इथे मात्र छोटासा ब्रेक थ्रू मिळालाय. फलंदाज माघारी परततोय. झटका मिळालाय. फलंदाजी करत असताना चांगल्या पद्धतीनं जो बॅटिंग करत होता तो अंकित या ठिकाणी मैदानाच्या बाहेर परतलाय. टॉप ऑर्डरचे 2 फलंदाज सुहास आणि अंकित मैदानाच्या बाहेर. सुजल चांगला खेळतोय आणि त्याला साथ देण्यासाठी फलंदाज जयेश मैदानावरती आलाय. गोलंदाज नयनवरती विश्वास दाखवलाय. पहिल्या बॉलवरती चौकार आला, थोडंसं मिसफिल्ड त्या ठिकाणी, आणि त्यानंतर या चेंडूवरती मात्र एक अप्रतिम झेल टिपलाय आणि गडी बाद करण्यात यश मिळालं. विकेट्स घेणं गरजेचं आहे. ब्रेक थ्रूची गरज होती आणि हा ब्रेक थ्रू इथे मिळालाय. न्यू बॅटर, नवीन फलंदाज, हार्ड हिटर फलंदाज जयेश मैदानावर आलाय, ज्यानं निश्चितच या अगोदरच्या मॅचमध्ये चांगली खेळी साकारली. इथे हलक्या हातानं प्लेस करतोय समोरच्या दिशेला. कुठल्याही प्रकारे घाई गडबड न करता फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलं. डॉट आलाय. चांगली गोलंदाजी. पहिल्याच बॉलवर चौकार आला. त्यानंतर आपण पाहिलं तर उर्वरित चेंडू सुंदर टाकतोय. एक विकेट सुद्धा त्याला मिळाली. आत्मविश्वास वाढला. त्यानंतर इथे डॉट फेकलाय. 4 षटकांची मॅच. एक एक डॉट बॉल फार तुम्हाला प्रेशर क्रिएट करत असतं. नेक्स्ट बॉल जयेशसाठी. इथे ऑफस्टमच्या जास्त बाहेर, पंचांनी दंडित केलं. सांगतायत व्हाईट बॉल. अवांतरची अजून एक धाव येईल. स्कोरबोर्ड पुढे सरकेल. ते जाऊन पोहोचलं 32 वरती. 32. 32 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकात आपण आहोत. 4 षटकांचा सामना. नयन गोलंदाजी करतोय आणि या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगला खेळ, चांगली मॅच तुम्हाला रंगताना पाहायला मिळेल. क्वालिफायरचा सामना. सामना जिंकणं गरजेचं. इथे ऑफस्टमच्या जास्त बाहेर अजून एक व्हाईट बॉल. अशा प्रकारच्या चेंडूंना मात्र इथून आळा घालावा लागेल. अशा प्रकारचे चेंडू थांबवावे लागतील. निश्चितच अवांतरच्या जेवढ्या जास्त धावा येतील तेवढ्या प्रेशर गेममध्ये फलंदाजासाठी आत्मविश्वास वाढवणारे असतात, कॉन्फिडन्स वाढवणारे असतात. इथे आत्मविश्वास वाढलाय फलंदाजाचा. जयेशसाठी ओव्हर पिच. समोर फटका चांगला आहे. फिल्डर चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी दूरवरनं आलाय. एका हातानं चेंडूला अडवलं. लॉंगॉनवरती अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगल्या दर्जाची फिल्डिंग. सिंगल, एकच धाव मिळेल. या ठिकाणी एका धावेच्या मदतीनं धावफलकाला थोडंसं पुढे जरूर सरकवतायत. मात्र जयेश नाराज असेल. फटक्यात ताकद होती, फटक्यात टायमिंग होतं. मात्र थोडंसं गॅप सिलेक्शन जर आलं असतं तर निश्चित 4 धावा मिळाल्या असत्या. फिल्डरपासून दूर खेळला खरा, मात्र फिल्डरचं कौतुक केलं तेवढं थोडं असणार आहे. दूरवरती जाऊन अगदी झेपावत चेंडूला अडवलंय. सिंगल, एकच धाव मिळेल. 1 धावेच्या मदतीनं धावफलकावरती 34. नेक्स्ट बॉल. हा चेंडू बॅकफुटवरती जाऊन खेळतोय. कव्हर स्वीपरला फिल्डर त्या ठिकाणी आहे
अडवण्याचा प्रयत्न यशस्वी केलाय. पकडून फेक करेल तोपर्यंत एकच सिंगल धाव मिळेल. चांगली फटकेबाजी करत असताना स्ट्राईक एंडवरती फलंदाज जयेशनं ठोकलाय हा षटकार. क्या बात आहे. खाडे सरांचा स्वॅग आजकाल तो पण बदलत चाललाय. बॉल चालला डीपमध्ये लॉंग ऑनला आणि तिकडे झाली आहे कॅच ड्रॉप. सध्या मुरबाड शहापूरमध्ये अगदी चर्चेत आहेत हे सगळे समालोचक. त्यामध्ये सुनील शेळके सर असतील, दीपक बिराडे असतील, सोमनाथ खाडे सर आणि अजून समालोचक. त्यांच्या भूमिकेत जर आपण पाहिलं तर या विभागातून तुम्हाला दत्तात्रय फरडे असतील, अजून काही नामांकित समालोचक, अमर राऊत, कुमार बाबरे, खूप समालोचक आहेत. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल अजून इंट्रोड्यूस मी स्वतः नाही आहे. जी माहिती होती मोजकीच नावं ती तुमच्यापर्यंत पोहोचवली. सध्या तुम्ही जर स्पेशली मुरबाडकर म्हणून आहात ना, तर कल्याण डोंबिवलीमध्ये किंवा मुंबई म्हणा किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सध्या मुरबाडकरांना कोण पोचवतं, तर सध्या सोशल मीडियावरती देखील ती मोठी पॉवर आहे. एका रातोरात सोशल मीडिया तुम्हाला स्टार बनवतं. आपली आगरी, कोळी, कराडी, आदिवासी समाजाची संस्कृती, मुरबाडी बाई नावाचं एक इंस्टाग्राम हँडल आहे. त्याच्या माध्यमातून मुरबाडी भाषेचा तडका, मुरबाडी संस्कृती सोशल मीडियावरती त्या ताईच्या अनेक व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपल्याला ऐकायला मिळत आहे. आणि सध्या मुरबाडकर म्हणा किंवा शहापूरकर म्हणा ऑलवेज चर्चेत आहेत. क्रिकेटच्या पटलावरती देखील आता शेरेगावाचं सुपरस्टार याच शहापूर मुरबाडनं ओमकार तारमाळे दिला. याच मुरबाड परिसरानं पूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला धडाकेबाद चषक असेल, धानिवलीची स्पर्धा असेल आणि आता त्या स्पर्धांच्या पाठोपाठ आंबेगावकर चषक येत आहे. अशा मानाच्या सन्मानाच्या क्रिकेट टुर्नामेंट इकडे होऊ लागलेत आणि भगवा चषक तो देखील आता काही दिवसांवरतीच येतो. नकुलदादा व्यासपीठावरती उपस्थित आहेत. यावर्षी पहिल्यांदा डे नाईट आहे. ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्या मॅनेजमेंट टीमला. बॉल तयार बॉलिंग मार्कवर, बॅटच्या समोर होता, बॅटन पॅडमध्ये ऑन साईडला बॉल चालला डीपमध्ये इन फ्रंट ऑफ दी सेंटर मिड विकेटला एक सिंगल मिळते. काय म्हणाल खाडे सर, सध्या ज्या वेगानं मुरबाड आणि शहापूर आणि किंवा म्हसा परिसर म्हणा इथला विकास होताना वेगानं पाहायला मिळतोय. नक्कीच नक्कीच. कला, क्रीडा आणि सामाजिक राजकीय क्षेत्राचा जर आपण विचार केला तर शहापूर आणि मुरबाडला एक वेगळा इतिहास आहे. आणि या इतिहासाबरोबर आजचा वर्तमान तुम्ही पाहत असाल तर भरपूर सारे कलाकार, सर्व क्रीडा क्षेत्रामधील खेळाडू असतील किंवा राजकीय पटलावरचे सर्व शिलेदार असतील, सर्वांचं नाव अगदी आदरानं महाराष्ट्राच्या व्यासपीठावरती सातत्यानं घेतलं जातं. येणाऱ्या अगदी 1 जानेवारी या दिवशी आमच्या आल्यानी गावात एक पालखी निघते. चर्चा होत राहील. फटका चांगला आहे, दर्जेदार स्ट्रोक, हेलिकॉप्टर उडवलंय आणि लँड झालंय सरळ न्हावे गावाच्या दिशेनं. सीमारेषेच्या पलीकडे जंगलात रवाना षटकार. जसा त्याला दिसला ना यॉर्कर येतोय, फ्रंट लेगला त्यानं मागे खेचलं. वाघ 2 पावलं ज्यावेळी मागे जातो ना, त्यावेळी असं नाही आहे की तो तुम्हाला घाबरलाय. त्याची दुसरी जी झेप असते ना, ती तुमच्या जबड्यावरती शिकारीसाठी असते. आणि ते 1 पाऊल मागे खेचत तदनंतर दाखवलेला हेलिकॉप्टर अगदी लाजवाब होता. गोलंदाज कितीही असू दे हुशार, त्याच्यासमोर मात्र ज्यावेळी कॉन्फिडंटनं तुम्ही बॅटिंग करता, बॉल आणि बॅटचा संपर्क जुळू लागतो. अर्थातच ज्यावेळी बॉल तुमच्या बॅटच्या प्रेमात पडतो ना, मग कुठेही मारा, रन्स डेफिनेटली बनतात. आणि ते क्वालिटी बॅटिंग सध्या आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळतोय. जयेश 2 षटकार जयेशनं मारलेत. याआधी सुजलनं खूप चांगली बॅटिंग केली आहे आणि धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं 50 सांघिक अर्धशतक कंप्लीट झालंय. टाळ्या व्हायला शेलारीकर हरकत नाहीये. खूप चांगला खेळलाय शेलारीचा संघ आणि अजूनही बॉल मैदानावरती अंतिम 1 बाकी आहे. त्याच्यावरती बिगिडाला अब तक 56, चौकाराला 55 टार्गेट, डॉट बॉल आला तर 51. हा देखील टाकलाय खुलात ब्लॉक हॉलमध्ये. त्याला फ्रंट फुटला पुढे अगदी घेत लोबो फुल टॉस बनवलं आणि मिड विकेटला थोडीशी मिसफिल्ड आणि त्या दरम्यान 2 रन पूर्ण झालेत. 2 धावेच्या मदतीनं पहिला डाव या ठिकाणी पूर्ण होईल. 52 धावा स्कोरकार्डवरती आणि रनआउटची विकेट अंतिम बॉलवरती जातीये. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. रन झालेत 52, 53चं टार्गेट आहे. नेक्स्ट मॅच इम्पॉर्टंट आहे. लगेचच जाऊयात आपण आपल्या टॉसबॉक्समध्ये. त्या ठिकाणी आपल्यासोबत जोडले जातील दीपक बिराडे सर, व्हॉइस ऑफ डोंगर नावे. इट्स ओव्हर टू यू टॉसबॉक्स.
तोंडलीगावचे ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक प्रदीपजी बांगर यांना आपण सन्मानित करतो या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या आयोजन समितीचे शुभ हस्ते रघुनाथजी कथोरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होत आहे. तोंडलीचे ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक प्रदीपजी बांगर यांना स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानित करतोय. चला ओपनिंग पे रेडी करा एबी रॉयल जांभुर्डे. यानंतर आणखीन एक सन्मान होतोय मालशेज ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर भगवा चषकाचे दमदार आयोजक नकुलजी भांडे यांना क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानित करत आहोत दिनेशजी घरत यांच्या शुभ हस्ते. चला फिल्डिंग सेट करा शेलारीकर. ओपनिंग पे रेडी करा. ऑलरेडी फिल्डिंग सेट झालेली आहे कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. अजूनही 4 मॅचेस पेंडिंग आहेत. ओपनिंग पेअर पाठवा लगेचच. नकुलजी भांडे अध्यक्ष मालशेज ग्रामीण क्रिकेट असोसिएशन तथा भगवा चषकाचे यशस्वी आयोजक आहेत आणि त्यांचा सन्मान दिनेशजी घरत यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. त्यानंतर सुनीलजी आलम आपल्या मंचावरती उपस्थित झालेत त्यांना आपण सन्मानित करतोय दिनेशजी घरत यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर एक सन्मान होतोय सुनीलजी आलम. अमोलजी खोलोप यांची देखील नुकताच उपस्थिती आपल्याला लाभली आहे आणि यानंतर त्यांचाही सन्मान होतोय. ज्यांच्या वतीने स्पर्धेसाठी टी शर्ट सौजन्य स्पॉन्सर्स आपल्याला लाभलेले आहे श्रीकृष्ण वडापावचे सर्व रमेशजी पष्टे यांचा सन्मान यानंतर होतोय. विनंती आहे या पण आपलाही सन्मान स्वीकारा. ज्यांच्या वतीने स्पर्धेमध्ये टी शर्ट सौजन्य आमच्या मॅनेजमेंट कमिटीला लाभलं आहे सन्मान होतोय रमेशदादा पष्टे यांचा. चला डाव दुसरा सुरू होतोय. 5th क्वार्टर फायनल आपल्या समोर आहे. समालोचन कक्षाकडे आपण जात आहोत. जॉईंट होत आहेत सोमनाथ खाडे सर, ओमकार शेट्टे सर. थँक्यू सो मच. क्वालिफायर मॅच आहे यानंतर क्वार्टर फायनल त्यानंतर सेमीफायनल त्यानंतर फायनल. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर एक छोटंसं जे करेक्शन होतं ते आपण करूयात. जाऊयात मॅचमध्ये. धावा झाल्यात 52. 53चं लक्ष. मॅचला होतीये सुरुवात. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी थोडंसं दूर ठेवला होता आणि जातो डॉट. निर्धाव चेंडूची होतीये समाप्ती. फल्डिंग तुम्ही पाहू शकता व्ही शेपमध्ये एक डीपमध्ये लॉंग ऑफ. ऑन साईडला लॉंग ऑन होता तर तो थोडासा सरकतोय मिड विकेटच्या दिशेनं. मिड ऑन 30 सर्कलच्या आत कव्हर पॉईंट. एक्स्ट्रा कव्हर शॉट थर्ड मॅन. 30 सर्कलच्या आत फाईन स्लीप आणि एक शॉट थर्ड मॅन. बॉल तयार. वॉट अ बॉल. अपील नॉट आउट. प्रत्येक बॉलवरती अपील तुम्हाला पाहायला मिळतं. जय हनुमान शेलारी टीमच्या माध्यमातून. तिकडे खेळाडूला क्रॅम्प थोडीशी दुखापत. फर्स्ट एड घेऊन जा मैदानाच्या आत आणि पाणी. टीमची टोटल धावफलकावरती थांबलेली सध्या 0वरती तुम्हाला पाहायला मिळते. 53चं रनचेस. जिथे जिथे नजर जाईल प्रेक्षकांनी भरलेलं हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं. ज्या क्रीडांगणाचं नाव दिनेश हिंदूराव क्रीडांगण. स्वतःच्या मालकी हक्काच्या जागेत त्यांनी बनवलेलं हे सुंदर असं क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं. आणि विशेष सहकार्य आहे आंबेगावकर चषकासाठी ग्रामस्थ मंडळ आंबेगाव, सासणे, न्हावे, तोंडळी, मसा परिसर व मसा परिसर क्रिकेट संघटना या सगळ्यांचं मनपूर्वक आभार. पहिल्या क्रमांकाचं 51,000 रुपयाचं पारितोषिक कुठे जाणार. द्वितीय पारितोषिक 25,000. तृतीय 12. चतुर्थ 12. 5वं पारितोषिक आहे 11,000. आणि या मानाच्या सन्मानाच्या ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत. आज जी टीम आपल्या गावी घेऊन जाईल ना त्या गावामध्ये आनंदाचं, उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण असेल. कारण मुरबाड मसा परिसरातील एक मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहताय आणि ती स्पर्धा आली आहे अंतिम टप्प्यात आणि त्या स्पर्धेचं नाव आंबेगावकर चषक. 53चं रनचे सुरुवात झाली आहे 2 डॉट बॉलनं. आता बॅटिंग करताना टीम एबी रॉयल्स जांभुर्डेला देखील म्हणावं लागेल जीतना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जंग के मैदान के अंदर कभी लश्कर नहीं देखा जाता. तू शेर तर मी बब्बर शेर. एका टॅगलाईनवरती प्रत्येक खेळाडूला आता स्वतःला एकट्याला जिम्मेदारी घेत झुंज द्यावी लागेल. गोलंदाज रोशननं 2 बॉल डॉट टाकलेत रोहननं आणि समोर फलंदाज हनुमंत. एक तरी उंच उडी त्याला घ्यावी लागेल जसं प्रभू श्रीरामाने
येस, अगदी तुम्ही लॉंग ऑफला फील्ड करताय. बॉल टाकताना जर विकेटच्या तुम्ही समोर आलात तर तो नो बॉल घोषित केला जाईल. याची काळजी घ्या फिल्डर्स. इम्पॉर्टंट आहे सगळं. स्वतः अजित पुत्रन सर त्या ठिकाणी ॲज अ अंपायरच्या भूमिकेत आहेत. इथे देखील टप्पा पडलाय, चाललाय बॉल यष्टीरक्षकाच्या हातात. तुम्हाला वेळ मिळाला ना तर अगदी अनेक जे पॉडकास्ट सध्या जसप्रीत भाईच्या यूट्यूब चॅनलवरती येतात, त्यामध्ये लेजंड खेळाडूंबद्दल जेव्हा जेव्हा चर्चा होते ना, भारत विश्वातील 5 फिरकी गोलंदाज, त्यामध्ये टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक मॅजिकल फिंगर म्हणून अजित पुत्रन सरांची ओळख आहे. सध्या भारतासाठी, महाराष्ट्रासाठी येणारं फ्युचर ते घडवत आहेत. तब्बल 120पेक्षा जास्त स्टुडंट सध्या कोचिंग अकॅडमीच्या माध्यमातून ते मुंबईकरांना देतात. आणि अजित पुत्रन एक असं लेजंडरी नाव आहे, ज्या नावानं आपलं पूर्ण आयुष्य खरं तर क्रिकेटला दिलं आहे. आणि मी पहिल्या दिवशी ज्यावेळी आलो ना, खाडे सर अजित पुत्रन सरांना पाहिलं. मी थोडा वेळ घेतला. आधी थोडं अंपायर्सला विचारलं, अजित सर आहेत का अंपायर्सच्या भूमिकेत? ते म्हणाले हो. आणि नंतर मला प्रश्न पडला की ISPLच्या सिलेक्शन कमिटीमध्ये त्यांचं नाव आहे, त्या सोबतीनं सध्या कोचिंगमध्ये ते बिझी असतात आणि अजित पुत्रन सर कसे काय? हा प्रश्न माझ्या मनाला सातत्यानं कुतूहल देत होता. फायनली आज त्याचं उत्तर मला अजित सरांकडनं मिळालं. सध्या नाताळ क्रिसमस सुरू आहे, 15 दिवसाचा ब्रेक आहे. त्यामुळे आज अकॅडमी अगदी थोडीशी बंद असल्या कारणानं येत्या 10 ते 12 दिवस त्या टेनिस बॉल क्रिकेटला देतात. नक्कीच त्यांचं देखील विशेष कौतुक व्हायला हवं. त्यांची तितकीच चांगली साथ देतात बाळा माने सर आणि त्यांच्या सोबतीनं राकेश शहा उर्फ रॉकी. बॉल अजून एक आपण पाहता या ठिकाणी एक्स्ट्रा आला. धावफलक पुढे जात आहे 5 या आकड्यावरती. 53चं रनचेस. हनुमान सध्या बॅटिंग करतात. रन बॉल 4 चेंडू 4 इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. स्ट्राईक रेटमध्ये काहीतरी आगळा वेगळा शॉट सजवायचा होता. बॅट उशीर आली, थोडे लेट झाले शॉट अटेम्प्ट करताना. कसा बसा बॉल बॅटला लागला आहे. फायनली स्ट्राईक रोटेशन झालं आहे. धावफलक 1ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोरकार्डवरती पाहायला मिळते 6 धावा. खूप सुंदर बॉलिंग करतं रोहन. प्रत्येक मॅचमध्ये रोहनच्या गोलंदाजीची चर्चा राहिली आहे. टीम जय हनुमान शेलारी क्रिकेट संघासाठी अंतिम बॉल पहिल्या P1 मधल्या ठिकाणी बाकी आहे. यानंतरच्या ज्या मॅचेस आहेत 3 ओव्हरचे आपल्याला पाहायला मिळतील आणि एकाच एंडनं कॉमेंट्री बॉक्स एंडनं 3 षटकं टाकली जातील, याची काळजी घ्या. गोलंदाज तयार. हा बॅटच्या समोरून उसळी घेतोय. अपील झालाय हो. शेलारी एक गोष्ट लक्षात ठेवा, बॅट कटसाठी अपील करायचं असेल तर मेन अंपायर्सकडे सगळ्यात आधी करायला शिका आणि तिकडे आता तुम्हाला प्रतिसाद मिळेल आणि शेलारी सेलिब्रेशन आता करू शकतीये. मिळतीये विकेट. फलंदाज बाद. धक्का लागला मैदानावरती पहिला टीम जांभुर्डेला. क्या म्हणाल रोहननं जी बॉलिंग केली आहे सोमनाथ खाडे सर? व्हेरी गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी केली आहे. षटक क्रमांक पहिलं रोहनवरती विश्वास जो दाखवलाय तो विश्वास त्यानं अद्यापर्यंत सार्थ ठरवलाय. चला वेळ कमी आहे आपल्याकडे. न्यू बॅट्समन थोडंसं लवकर जा. 12th मॅन जा मैदानावरती फील्डसाठी. रोहनला झाली आहे दुखापत, तो मैदानातून बाहेर येतोय. चला यष्टीरक्षक प्लीज जा तुम्ही लवकर, कारण आपल्याकडे वेळ एकही मिनिटं मित्र एक्स्ट्रा नाही आहे. काही हरकत नाही आहे, चालेल मित्र. 12 असेल तर ॲडजस्ट होईल. दुखापतग्रस्त प्लेअर, काही हरकत नाही आहे. चला 2 मॅच तुम्हाला पाहिले, सगळी नावं आता माहिती आहेत आम्हाला. चला तुम्ही कंटिन्यू करा. या इकडे येऊन बस, आराम कर, काही हरकत नाही आहे. इथे फर्स्ट एड आहे, मेडिसिन हवी असेल, टॅबलेट, पेन किलर ती देखील अवेलेबल आहे. येऊन थोडंसं आराम करा. फास्टर बॉलरच्या लाईफमध्ये या सगळ्या गोष्टी येत राहतात. पण एक गोष्ट म्हणेल रोहनला, आता तुझी ती एज नाही आहे की 1 ओव्हर टाकल्यानंतर तू कमरेला पकडून बसावं. त्याच्यासाठी फिटनेस आणि त्याच्यासाठी ॲज अ फास्टर बॉलर म्हणून असं नाही आहे की तुम्ही जिमला जाल, तुम्ही बॉडी डोले बनवले तर तुम्ही फिट आहात. क्रिकेटसाठी एक वेगळा तुम्हाला सराव, एक वेगळं जिम करावं लागतं. अनेक फिटनेस क्लब आहेत जे स्पेशली क्रिकेटसाठी सध्या तुम्हाला वेगवेगळं प्रशिक्षण फिट राहण्यासाठी देत असतात. तर रोहनला त्याची गरज आहे त्या काळामध्ये, कारण रोहन खूप चांगला गोलंदाज आहे. त्याच्याकडे वेग चांगला आहे, त्याचा टप्पा चांगला आहे. स्पेशली शेवटचा त्यानं जो बॉल टाकला ना गुडलँड स्पॉटवरून, जो टॉस झाला त्यामध्ये त्याचं स्किल होतं. इथे फटका फसला, लॉंगॉनला बॉल कॅच झाली आहे, ड्रॉप. प्रयत्न चांगले होतं नक्कीच, यात शंका नाही आहे. आणि ते धावा मिळतील त्या म्हणजे 2 धावेच्या मदतीनं स्कोर पुढे जातोय. थोडासा मागे पडला. AB रॉयल्स जांभुर्डेचं संघ म्हटलं जातं ना, अंधेरों के बाद सफलता का सूरज उतना ही तेज चमकता है, लेकिन संघर्ष की कहानी है ना एक अलग होती है. जब आप संघर्ष कर रहे हो लोगों को वो नहीं दिखेगा, जब आप कामयाब बनोगे पूरी दुनिया आपके पीछे आएगी. म्हणून इतकंच आपल्या सोप्या साध्या भाषेत उगवत्याला नमस्कार आणि मावळत्याचा तिरस्कार केला जातो. बॉल तयार.
टप्पा पडला, चालला बॉल डावा स्टिकच्या बाहेर, एक एक्स्ट्रा रन, धावफलक 1ने पुढे जातीये. मग ते क्रिकेट आहे. इथे इतकंच सांगेल प्रत्येक प्लेअरला, प्रत्येक टीमला, ज्यावेळी काळ तुमचा असेल, तुम्ही गाजवत असाल तर माजू नका, आणि ज्यावेळी कठीण काळात असाल संघर्ष करायला लाजू नका, कारण काळ आणि वेळ प्रत्येकाची येत आहे. इथे फटका चांगला, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, फेकलाय सरळ ओव्हर द बॉलर हेड, सी गोज कडक 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 6. क्या बात आहे. आता संघर्षाची सुरुवात जांभुर्डेनं देखील केली आहे. हा पहिला आलाय. मागच्या 2 बॉलमध्ये 9 धावा आलेत आणि रनचेस ऑन आहे. 53चे रनचेस आणि आता 15 बनलेत. अजून एक मोठा फटका हनुमंतचा, फ्रंट फुटला पुढे सरकले, बॉल न दिलाय चकवा, किस्मत भी देती है बहादुरों का साथ. मिळाले धावा टीम जांभुर्डेला 4. काय म्हणाल खाडे सर? आता नशीब देखील थोडंसं शेलारीला हुलकावणी देत चाललंय. नशिबाची साथ गरजेची आहे आणि ती मिळतीये. इथे 4 धावा मिळत आहेत, धावफलकाला गती प्राप्त होतीये, षटकारानंतर चौकार येतोय, बॅट्समनचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढायला मदत होईल. एकंदरीत आपण पाहिलं तर 19 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकात फक्त 6 आल्या होत्या, त्यानंतर षटक क्रमांक 2 चालू झालं. 19 धावा धावफलकावरती आहेत आणि निश्चित एक छोटंसं कमबॅक म्हणावं लागेल. नक्कीच या मॅच मध्ये परत आलाय संघ, यात शंका नाहीये. हा स्लोवर वन आहे, कमी गतीनं टाकलाय, 2 धावा बनायला पाहिजे, 1 तर झालीये पूर्ण. सेकंडचा कॉल, रनआउटची आहे संधी, थ्रो चांगला आलेला नाहीये, त्यामुळे 2 धावा आरामात पूर्ण झालेत. हनुमंत आपल्या रन्स बनवतोय, कल्पेश त्याला साथ देतोय. कल्पेशच्या बॅटमधनं वैयक्तिक 19, 2 वाईट बॉल आलेत, 21 धावा धावफलकावर झालेत. रनचेस मैदानावरती आहे. 53 धावेचं अजून बनवायच्या धावा 32, त्यासाठी लिगल डिलिव्हरीज मैदानावरती बाकी आहेत. 14 बॉल तयार आहे. केतन, हा चांगला बॉल आहे. प्रत्येक वेळी फुटवर्कचा वापर, पावलांचा वापर केला जातोय, पण अजूनही यश फलंदाजाला मिळालेला नाहीये. बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची झाली आहे. त्या ठिकाणी समाप्ती. अंतिम बॉल केतनच्या स्पेल मधला बाकी आहे. महागडा ठरलाय केतन. 16 खर्च झालेत. इथे बॅटची कडा, 100ली टेकन बाय विकेट बिहाइंड, आणि फलंदाज त्या ठिकाणी होतील बाद. धक्का लागेल. मैदानावरती नंबर 2. काय म्हणाल खाडे सर? 2 ओव्हर झालेत, 21 धावा झालेत, 12 बॉल बाकी आहेत. चला शेलारी फिल्डिंग लगेच सेट करा. 12 बॉलमध्ये अजून रन बनवायचे आहेत. मैदानाच्या आत 32. संघर्ष होईल, संघर्ष होईल. नक्कीच आपण पाहताय तर मोठा संघर्ष वाढत चाललाय. इथे विकेट जी मिळाली आहे ना, ती विकेट मात्र इथून कमबॅक करून देते शेलारी टीमला. पहिल्या षटकात 6 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकावरती हल्ला बॉल झाला आणि निश्चित आपण पाहताय शेवटच्या बॉलवरती जी विकेट मिळाली तिथून पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट होताना पाहायला मिळेल शेलारी टीमच्या बाजूनं. चांगली मॅच पाहायला मिळेल. टिट फॉर टॅट. 53चा मोठा पाठलाग या ठिकाणी करतायत. स्कोरबोर्ड वरती 21 धावा, उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल आणि 32 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 12 चेंडू 32 धावा. हे आंबेगावकर चषकाचं ट्रॉफी हाऊस, त्या सोबतीनं मान्यवर कक्ष आणि भव्य दिव्य सभा मंडप आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिशय सुंदर असं काम ड्रोन ऑपरेटरच्या माध्यमातून, शैलेशदाच्या माध्यमातून करण्यात आलं आणि या सगळ्या सुंदर अशा आठवणी आता टिपायला सुरुवात या ठिकाणी केली आहे ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगावनं. कारण त्यांना माहिती आहे आता आंबेगावकर चषक अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि आता काही क्षणात एक क्रीडांगण तुमच्या समोर काय नजारा आहे. न्हावे गावाचं हे ऐतिहासिक असं हिंदूराव क्रीडांगण, ज्या क्रीडांगणावरती तुम्ही पाहताय 5व्या दिवसामध्ये आंबेगावकर चषकाचा क्रीडा सोहळा. या लाल आणि काळ्या मातीमध्ये केली गेलेली मेहनत, विजयाचा गुलाल, विजय तिलक आज कुणाला लावेल? 5 संघ आपल्या सोबत असतील. त्यातून चॅम्पियन कोण? पहिला बॉल बीमर, नो बॉल. फायदा उचलू शकले नाहीयेत, फायदा उचलू शकले नाहीयेत त्या ठिकाणी फलंदाज. बट 1 रन एक्स्ट्रा आणि नेक्स्ट बॉल उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल दे दनादन फ्रीट. 22 झाल्यात. पहिल्याच बॉलवरती अवांतरची धाव मिळतीये. फ्री हिटचा इशारा येतोय. शक्तिमान स्टाईल मध्ये या ठिकाणी माने सरांनी सांगितलं इट्स अ फ्री डिलिव्हरी. इथे झेलची संधी आहे, मात्र स्वतः क्षेत्ररक्षक सुद्धा कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त एफर्ट करत नाहीयेत. टप्प्यावरती चेंडूला पकडलं, फेकतायत आणि एक सिंगल धाव या दरम्यान कंप्लीट केली जाईल. 53 धावांपर्यंत पोहोचायचंय. मॅजिक फिगर 53, 53 निश्चितच कशा पद्धतीनं गाठायची यासाठी प्रयत्न करतायत. बॅटिंग करत असताना कल्पेश आणि मंगल ही जोडी मैदानावरती. भूषण गोलंदाजी करतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. एक चेंडू फेकून झालाय.
डावखुरी हाताचा गोलंदाज समोरच्या दिशेला फटका चांगला आहे. फिल्डर दूरवरनं येतोय, लॉंगॉनवरनं पकडून फेक करेल तोपर्यंत इथे फक्त एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अयशस्वी. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज माघारी परतेल. दोस्ती झाली आहे कुस्ती. कॉलिंग चुकलं आणि त्यानंतर फलंदाज माघारी परततोय. रनआउट. आणि इथे जातीये विकेट. फलंदाज झालेत बाद. काडेसरांच्या भाषेत दोस्तीत कुस्ती, क्रिकेटच्या भाषेत संवादमधला बाजूला काढलाय. मिसकम्युनिकेशन तिकडे झालं दोन्ही खेळाडूंमध्ये आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट झाली. दोस्तीमध्ये ना खरं तर आयुष्य जगण्याची मजा खाडेसर वेगळी असते. फक्त ऑलवेज म्हटलं जायचं ना, जसं हर एक फ्रेंड कमी ना होता तसंच आयुष्य मित्र सोबतीला असतील जगण्याची मजा काही वेगळी असते. म्हणून म्हटलं जातं ना, दोस्ती भी एक अजीब रिश्ता है और जो निभाए वह फरिश्ता है. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. इथे फटका हा देखील फसला. बॉल हवा त्याचा कॉल ट्राय जरूर केला. चांगला प्रयत्न होता. मागे बॅकअप माहिती होतं. एकच सिंगल त्या ठिकाणी मेल आणि मॅचमध्ये आता मुवमेंट शिफ्ट झालाय. सामन्यामध्ये एक स्ट्रॉंग झोनला शेलारीचा संघ जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर जरूर दोस्तीची गोष्ट आपण करत होतात. निश्चितच एक मित्र मित्रासाठी काय असतो. माझा मित्र या मैदानावरती आहे. अगदी 25-30 किलोमीटरचा प्रवास करून न कुठल्याही प्रकारच्या गोष्टीचा त्याला हव्यास आहे ना कुठल्या गोष्ट त्याला पाहिजे. 10 दिवसापूर्वी त्याचं माझं थोडंसं एक छोटंसं भांडण झालं होतं. मात्र निश्चितच ते सगळं विसरला आणि 10 दिवस भेट न झाल्यामुळे तो आज न मला सांगता इथं मैदानावरती आलाय. माझा डबा तो सकाळी घेऊन आलाय. संभाजी भावा, तुझं मनापासून आम्ही स्वागत करतोय. 10 दिवस तो माझ्याशी बोलत नव्हता, मात्र त्यावेळेला आम्हाला जरूर आठवलं. इथे फटका चांगला आहे, चर्चा होत राहील. चेंडू सरळ निघून गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. दर्जेदार आणि दमदार चौकार. आणि संभाजीनं दोस्ती नाही निभवावी तर मग कोणी. फ्रेंडशिपची आहेत ना अनेक उदाहरणं आहेत. या ओव्हर ब्रेक नंतर देईल. पण माझ्या आयुष्यात सर्वाधिक मैत्री जर मला कुणाची आवडते तर संभाजी राजे आणि कवी कलश. धावफलकावरती आपण पाहूयात. स्कोर जाऊन पोचला 29. रनचेस मैदानावरती करायचं आहे. म्हणजेच आपण पाहताय आतापर्यंत 24 धावा अजूनही या मॅचमध्ये बनवायच्यात. 24 धावेची अजूनही गरज आणि बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 8 बॉल आणि 24 धावा. 8 बॉल 24. इथे बॉल चाललाय डीप मध्ये. फिल्डर नाहीये, क्षेत्र खाली आणि बॉल फरार बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आलाय चौकार आणि समीकरण मैदानावरती उरलंय. 7 बॉल आणि 20 धावेची गरज आहे. 7 चेंडू आणि 20 धावा. काय म्हणाला तर मॅच पुन्हा एकदा चांगल्या स्टेजला आली आहे. संधी निर्माण झाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीम AB रॉयल्स जांभुर्डे संघाकडे. 7 चेंडू आणि 20 धावांचं लक्ष इथून पार करायचे. 2 चौकारांनी मात्र इथून सामना खुला गेलाय. असं वाटलं होतं की बॅकफुटला राहिली आहे रॉयल्स जांभुर्डे टीम AB रॉयल्स. मात्र इथे 2 चौकारानंतर पुन्हा त्यांच्यासाठी संधी निर्माण झाली आहे. 7 चेंडू शिल्लक आणि 20 धावा बनवायच्या आहेत. स्ट्राईक एंडवरती फलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा उजव्या हाताचा बॅटर कल्पेश आणि चेतन जोडी मैदानावर. इथे चांगला चेंडू टाकलाय. निश्चितच कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचं कनेक्शन नाही. निर्धाव आलाय. षटक संपलंय 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 33 धावा. 33. अंतिम जो बॉल होता ना अतिशय महत्वाचा होता. जन्नत सिनेमा तुम्ही पाहिला ना, त्यामध्ये एक वाक्य आहे, जीत की जंग और हार का मातम, इस बीच का जो अंतर होता है ना बडा बेमिसाल होता है. मागचा बॉल हे तेच अंतर होतं. ते मैदानावरती मात्र राहिलं गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूनं. म्हणून आता पारडं भारी आहे जनुमान शेलारीचं. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्यात धावफलकावरती धावा 20. जीत के खातिर है ना दोस्तों, दिल में एक जुनू होना चाहिए. या आसमां भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज होनी चाहिए. आपण मगाशी चर्चा करत होतो फ्रेंडशिप बद्दल आणि छावा सिनेमा तुम्ही पाहिला, त्यामध्ये खूप सुंदर एक कविता आहे. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना. अपनों के खातिर कुछ करना आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज्य हमें. तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं, तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखे क्या भूल नहीं. तू घोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है, एक अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है.
कवी कलशानं आपल्या शेवटच्या श्वासामध्ये संभाजी राजांसाठी लिहिलेली ही सुंदर कविता होती. तर नक्कीच एकदा शिवशंभूचा छावा छत्रपती संभाजी राजांना आपण करूया त्रिवार मानाचा मुजरा. बोला छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय शिवराय. मुरबाडच्या मातीला एबी रॉयल जांबुडे लेविन टॉप होती. आता बॅकफुटला आहे कारण आता बॉल बाकी आहेत मैदानावरती. 4 रन्स बाकी आहेत मैदानावरती 19. चला फायनली 5व्या दिवसात त्यांना आंबेगावकर चषकामध्ये चहा आला आणि त्याचं पूर्णपणे श्रेय जातं आपल्या दीपवीर बिराडे भावाला. जाता जाता त्याला माहिती आहे काहीतरी सोय केली पाहिजे. आपल्याला पण डोंबिवली लवकरच गाठायची आहे. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 19 धावेची मैदानावरती गरज आहे. वेळेला गरजेला मित्र आणि वेळेला चहा हा लागतो म्हणजे लागतोच. इथे बॉल आलाय डॉट आणि आता मॅचमध्ये फक्त काही उरलंय तर औपचारिकता किंवा सुपर ओव्हर. जर 3 बॉलमध्ये 3 षटकार मारले 18 बनतील सुपर ओव्हर. आणि जर 3 बॉलमध्ये एखादा चमत्कार झाला, एक्स्ट्रा रन्स आले किंवा एखादा डॉट आला तर मात्र काही मैदानावरती घडू शकतंय. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवरती चांगला बॉल आहे. चालला एस टी रक्षकाच्या हातात. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर झाला. नेक्स्ट मॅच लक्षात घ्या, पुढचा जो सामना आहे त्यामध्ये सुपर ओव्हर नाही आहे. 5x5च्या ज्या मॅचेस आहेत तिथे कंपल्सरी चेस आहे. पुन्हा एकदा सांगतोय, वाघाची वाडी टीम आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ आपल्याला आंबेटेंबे पाहायला मिळेल. कंपल्सरी चेस आणि मॅच एकाच एंडनं खेळवली जाईल. 3 षटकं. ओईटी आउट, फलंदाज बाद. अंतिम बॉल बाकी आहे आणि आंबेगावकर चषकाचा 5वा वारसदार आपल्याला सापडणार आहे आणि त्याचं नाव असणार आहे जय हनुमान शेलारी. MS11 वाघाची वाडी आपण त्वरित तयार राहायचंय. जसा हा सामना संपेल त्वरित मैदानात जाऊन फिल्डिंग लावायची आहे. 3 षटकांची मॅच असेल. शेवटचा अंतिम 1 बॉल. सेलिब्रेशन आता सुरू झालाय. डावकुऱ्या त्याचा फलंदाज झालाय. 1 बॉल 18ची गरज आहे. गोलंदाज तयार. चला फास्ट खेळा, टाकून घ्या 1 बॉल. जल्लोष सुरू झाला आता हनुमान शेलारी टीमचा. शेलारीकर म्हणत असतील, हमें हराने के सपने तो हजारों लोगों ने देखे, फिर भी हम डटे रहे हमारे सपनों के साथ. आणि फायनली ड्रीम कंप्लीट. आंबेगावकर